देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट पेपर लीक प्रकरणात आता मोठे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। या संपूर्ण रॅकेटचं कनेक्शन हे थेट महाराष्ट्रातल्या नाशिकशी जोडलं जात असल्याची माहिती आता पोलीस तपासातून समोर आलेली आहे। 3 मेला देशभरात नीट यूजी परीक्षा ही पार पडली। 22 ते 24 लाख विद्यार्थी डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन परीक्षा केंद्रावर पोहोचले होते। पण परीक्षा संपल्यानंतर सोशल मीडियावर आणि विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा एकच चर्चा सुरू होती, ती म्हणजे पेपर हा आधीच बाहेर आलेला होता, म्हणजे लीक झाला होता। सुरुवातीला अफवा मानलं गेलेलं हे प्रकरण आता देशातल्या सर्वात मोठ्या शैक्षणिक घोटाळ्यांपैकी एक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जातीये। तपासात आणखी काही धक्कादायक माहिती समोर आली आहे। परीक्षेच्या तब्बल 20 ते 30 दिवस आधीच 410 प्रश्नांचा एक गेस पेपर मोठ्या प्रमाणावर फिरत होता आणि या बाबत होणारा सर्वात मोठा दावा म्हणजे त्यातील केमिस्ट्रीचे 120 प्रश्न हे प्रत्यक्ष नीट परीक्षेतल्या प्रश्नांशी तंतोतंत जुळत होते। या प्रकरणाचं मूळ राजस्थानमध्ये असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। आता जयपूरमध्ये पेपर छापला गेला तर सीकर इथं वितरणाचं मुख्य केंद्र होतं अशी माहिती सुद्धा समोर येतेय। एका पेपरसाठी तब्बल 30,000 रुपयांपासून 28 लाख रुपयांपर्यंत पैसे उकळल्याचा आरोप सुद्धा होतोय। दरम्यान राजस्थान पोलिसांनी आतापर्यंत 13 संशयितांना याबाबत अटक केलेली आहे। यामध्ये करिअर समुपदेशक आणि कोचिंग क्लासचे चालक सुद्धा समाविष्ट असल्याचं सांगितलं जातंय। आणि आता या तपासाचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत। या प्रकरणात नाशिक मधून सुद्धा एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आलेली आहे। राजस्थान, दिल्ली, केरळ, हरियाणा आणि आता महाराष्ट्रात हे रॅकेट पसरल्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहे। याच पार्श्वभूमीवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं 3 मेला झालेली नीटची परीक्षा अधिकृतपणे रद्द केली आहे। आता या प्रकरणाचा तपास थेट सीबीआय कडे सोपवण्यात आलेला आहे। हे रॅकेट केवळ एका राज्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीत या रॅकेटचे धागेदोरे केरळ, दिल्ली, हरियाणा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये सुद्धा पसरल्याचा संशय व्यक्त केला जातोय। नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की लवकरच नीट परीक्षेची नवीन तारीख ही जाहीर करण्यात येणार आहे। नवीन प्रवेश पत्र म्हणजेच ऍडमिट कार्ड सुद्धा अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिलं जाईल आणि विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्यासाठी कोणतंही अतिरिक्त शुल्क भरावं लागणार नाहीये। देशभरात विद्यार्थी आणि पालक संताप व्यक्त करतायत, कारण ही केवळ पेपर फुटी नाहीये, तर लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनत आणि करिअरवर केलेला थेट वार आहे। आता सगळ्यांच्या नजरा सीबीआय तपासावर सुद्धा आहेत। या रॅकेट मागे नेमकं कोण आहे, किती मोठी नावं बाहेर येत आहेत, सर्वात महत्वाचं म्हणजे 22 लाख विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का? या सगळ्या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून सुद्धा नक्की कळवा।